शुभविवाह या मालिकेमध्ये एकाच वेळेला 2 घटना घडलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं, अपूर्वाला तिची आई भेटलेली आहे। अपूर्वाच्या आईचा फोटो बलदेवच्या हातात आलेला आहे आणि अनेक गोष्टी उलगडल्यात। अपूर्वाला आता आपल्या आईला किडनॅप करणारा म्हणजे आकाश नाहीये, तर आता रागिणी पटवर्धन हे सत्य समजणार। पण त्याच वेळेला कंट्रोल रूमला फोन करून आकाशने रागिणी पटवर्धनच्या अड्ड्याचा नंबर दिलाय, म्हणजे या अड्ड्यावरती जा, इथे रागिणी पटवर्धन जिवंत आहेत, मोठे मोठे होर्डिंग लागलेत तिचे, असं म्हणत आता इकडे खूप मोठा गहजप झालाय। रागिणीची टिप मिळाली, अपूर्वाची आई मिळाली आणि त्यामुळे अनेक गोष्टी उलगडल्यात। नक्की काय झालंय पहा। इकडे बलदेव आपल्या रूम मध्ये आलाय आणि तो विचार करतोय, मी प्रॉपर्टीचे पेपर कुठे ठेवले, काही कळायला मार्गच नाहीये। म्हणजे खरं तर प्रॉपर्टीचे पेपर आता इथेच असणं अपेक्षित होतं। या रागिणीच्या गडबडीमध्ये मी आता ते पेपर कुठे ठेवले, काय ठेवले, काहीच कळत नाहीये। इथेच होते असं म्हणत तो आता कपाट काढतो, कपाटामध्ये सगळे पेपर शोधण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला प्रॉपर्टीचे पेपर जे आकाश भूमीने त्याच्या नावावरती करून ठेवलेत ते कुठेही दिसत नाहीयेत आणि त्यामुळे तो आता चांगलाच गडबडलाय। तो विचार करतोय, काय हे सगळं झालं, प्रॉपर्टीचे पेपर आता गेले तरी कुठे, त्याला काही कळायला मार्ग नाहीये आणि त्यामुळे तो आता सध्या थोडासा अस्वस्थ आहे। आणि त्याच वेळेला मी पेपर लॉकरमध्ये टाकायला पाहिजे होते, माझ्याकडून कशी काय चुकी झाली, काहीच कळत नाहीये असं आता तो म्हणतोय। आणि त्यानंतर मग आता तो विचार करतोय, मी दुसरीकडे कुठे ठेवले असतील का पेपर, काय करू, कुठे शोधू असा विचार करत आता तो ते पेपर इकडे तिकडे शोधत आहे, पण त्याला काही पेपर कुठे दिसत नाहीयेत। आणि त्याच वेळेला मग आता फायनली पेपर भेटत नाहीत म्हणून तो कबर्ड बंद करून आता इकडे बाहेर पडणार, पण त्याच वेळेला त्याचं लक्ष गेलेलं आहे ते म्हणजे अपूर्वाच्या खालच्या खडामध्ये। आणि तिथे त्याला दिसलंय की अपूर्वाच्या इथे आता एक पेपरचा हे आहे, ते तसेच फाईल दिसतीये आणि ज्या फाईलमध्ये पेपर होते। आणि त्यानंतर तो ती फाईल पाहतो तर काय, आणि त्याच्या लक्षात येतं, अरे हे तर मेडिक्लेमची फाईल होती अपूर्वाची आणि तशीच ही फाईल दिसते। आणि त्यानंतर म्हणून ती मेडिक्लेमची फाईल तो काढतो आणि त्याच्यामध्ये तो पेपर चुटपुट्टे पाहतो आणि त्याला असं वाटतं की अरे चुकून हे पेपर याच्यात आले असतील, म्हणजे वरती खालती काहीतरी करताना ते पेपर अपूर्वाच्या याच्यामध्ये आले असतील आणि म्हणून तो ते उघडून बघतोय। पण उघडून बघितल्यावरती सत्य परिस्थिती त्याच्या समोर येते। आधी त्याला जरी वाटलं असलं की चुकून आता हे पेपर आलेले आहेत, पण तसं नसतं, हे पेपर चुकून आलेले नसतात, तर अपूर्वाने प्रॉपर्टी आपल्या नावावरती ट्रान्सफर केल्याचे ते पेपर असतात आणि ते वाचल्यावरती त्याच्या आता धक्काच बसतो। आतापर्यंत आपण अपूर्वाला काय समजत होतो की अपूर्वा एक कर्तव्यदक्ष ऑफिसर आहे, तिचं कर्तव्य करण्यामध्ये ती कधीच काही कमजोर पडत नाहीये, आणि आता आपण काय पाहतोय तर अपूर्वाचे हे प्रॉपर्टीचे पेपर नाही, काहीतरी खूप मोठा झोल आहे हे त्याच्या लक्षात आलेलं आहे। इकडे तोपर्यंत आकाश आणि भूमी आलेले आहेत रागिणीच्या इथे, आणि रागिणी, आत्या आम्हाला अडकवून तू आता इथे बसलेली आहेस का, तुला तर आम्ही सोडणार नाही असं आता ते म्हणायला लागले आहेत। आणि भूमी सांगते, मी तुम्हाला नेहमीच म्हणत आले ना, कितीही खोट्याचा आसरा घेतला तरी सुद्धा तुम्हाला आता या सगळ्यामध्ये खरं जिंकणार म्हणजे जिंकणार, खऱ्याच्या पाठी नेहमी देव असतो, खऱ्याला कधीही अंत नसतो, तुमचा अंत जवळ आलेला आहे। आणि त्यावरती रागिणी आता सांगायला लागते, तुम्ही कितीही मला पकडण्याचा प्रयत्न केलात ना तरी सुद्धा मी तुला अजिबात सोडणार नाही। भूमी म्हणते, बाद झालं, आता तुमचे दिवस संपलेले आहेत, कारण आता तुम्ही जे काही केलत ना, आम्हाला ज्या वेळेला पकडलं गेलं त्यावेळेला तुम्ही आता बघून ही सगळी मजा बघत होतात, आम्ही कसे पकडलं जातोय, काय पकडलं जातोय यावरती हसत होतात आमच्यावरती, पण आता हा खेळ संपलेला आहे, आता तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही सोडणार नाही आहोत, पोलिसांच्या हवाली केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आहोत असं म्हटल्यावरती आता इकडे रागिणी म्हणते, आणि तुम्हाला काय वाटतं मी इतक्या इझिली या सगळ्याचा हे करून देईन असं म्हणत ती आकाश भूमीला ढकलून दार लावते, दाराला बाहेरून कडी घालते आणि कडी घातल्यावरती तिकडून ती पसार होते। तोपर्यंत आश्रमाच्या बाहेर आता पौर्णिमाने कार आणलेलीच असते, पटकन ती त्या व्हॅन मध्ये बसते। पौर्णिमा म्हणते, काय झालं, यावरती ती सांगते, आकाश भूमी इकडे आतमध्ये आलेले आहेत। मग पौर्णिमा तिकडून व्हॅन काढते आणि दोघं जण ताबडतोब आता इकडे बाहेर निघालेले आहेत। ज्या वेळेला दोघं जण बाहेर निघालेले आहेत आणि त्याच वेळेला मग आता इकडे अपूर्वा आलेली आहे आपल्या जुन्या ठिकाणी किंवा जुनं घर जिथे होतं त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी जुनं घर आहे तिकडे जेव्हा अपूर्वा येते आणि त्याच वेळेला अपूर्वा तिकडे आल्यावरती बलदेव तिचा पाठलाग करत तिच्या मागे आलेला आहे। बलदेव पाठलाग करत येतो आणि अपूर्वा सांगते, आई तू कुठे आहेस, आज इतके दिवस झाले, आजपर्यंत तुझा इतक्या हे नाही झालाय कधी, म्हणजे खरं सांगायचं तर आता हे सगळं आता खूपच भयंकर
वाटतंय मला. आई हे सगळं काय आहे, तू कुठे आहेस, आकाशभूमीने तुला आता कुठे ठेवलंय का, असं म्हणत ती आता हे सगळं बोलत आहे. आणि बलदेव विचार करतोय, अपूर्वा इथे का आले, मी माझ्या बायकोबद्दल काय काय विचार करत होतो, मला वाटत होतं की ती फक्त कर्तव्यदक्ष आहे, स्वतःचं कर्तव्य निभावत आहे, पण नाही, हे जे काही सगळं चाललंय हे अपूर्वाचं आता मात्र अगदी खोटेपणा चाललंय. प्रॉपर्टी नावावरती करून घ्यायची तिला काय गरज पडली होती, का असं तिने सगळं केलं असेल, काहीच कळायला मार्ग नाहीये. त्याच्या डोक्यात 1 न 100 विचार आता चालू आहेत. तोपर्यंत भूमी सांगत आहे की आकाश, अरे काय करायचंय, म्हणजे ह्या रागिणी पटवर्धनने आपल्यालाही ते अडकवून ठेवले. आणि त्यानंतर ते दोघं जण जोराजोरात दार वाजवायला लागतात, दार उघडा, दार उघडा. आणि त्यावरती मग आता म्हणजे लगेचच तिकडे आश्रमातली माणसं येतात. आश्रमातली माणसं येत असताना लगेचच ताबडतोब आता इकडे ते दार उघडतात आणि त्यावरती ते सांगतात, तुम्ही इथे काय करताय, आमच्या साध्वी कुठे आहेत, आमच्या साध्वींची आता ही रूम आहे, तुम्ही इथे काय करताय, साध्वींना काय केलं तुम्ही आम्हाला, असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागते ती, आम्ही काहीही केलेलं नाहीये. असं म्हटल्यावरती तो आता सांगायला लागतो की नाही, लवकर या, यांनी आपल्या साध्वीला काहीतरी केलंय, कुठे गेले आमच्या साध्वी. त्यानंतर हे दोघं जण गडबडलेत. आता जर का आपण ह्यांना काही बोलत बसलो की ती रागिणी पटवर्धन आहे किंवा काहीही, तर ही लोक अजिबात काही ऐकणार नाहीयेत आणि उगाच आपण ह्या प्रकरणामध्ये अडकू. आणि त्यामुळे अधिक लोक जमण्याच्या आधी आकाशभूमी सांगतात की नाही, आम्ही काहीही केलेलं नाहीये. आणि त्यानंतर भूमीची नेहमीची नाटकं सुरू होतात, मला चक्कर आली, मला चक्कर आली, पाणी द्या, मला पाणी द्या, असं म्हणत आता इकडे ती पाणी मागायला लागलेली आहे. ज्या वेळेला ती आता पाणी मागतीये त्यावेळेला मात्र आता लगेचच ही लोक तिला पाणी देण्याच्या निमित्ताने बाजूला झाले. तोपर्यंत आकाश म्हणते, भूमी चल, भूमी चल, आपल्याला इथून पळायला पाहिजे, ती लोक गेलेली आहेत, आता काही हे उपयोग नाहीये. पटकन भूमी उठते आणि त्यानंतर दोघं जण पटकन बाहेर येतात. आकाश म्हणतो, भूमी हे काहीतरी गडबड आहे, आता जर का आपण ह्या लोकांना काही सांगायला बसलो तर खूप मोठी गडबड होऊ शकते. आणि म्हणूनच मला असं वाटते की आपण या प्रकरणामध्ये जास्त हे करण्यापेक्षा इथून पळणं हे जास्त सोयीस्कर ठरणार आहे. आणि त्यानंतर ते पाहतात तर काय, तिथे त्यांना एक बाईक दिसते. बाईक दिसल्यावरती मग ताबडतोब आता इकडे आकाश, त्या बाईकला चावी पण असते, ती चावी घेतो, चावी उघडतो. फायनली ताबडतोब लगेचच ते आता गाडीत बसतात, गाडीवरती बसतात आणि तिकडून निघतात. ज्या वेळेला गाडीवरती बसून ते दोघं जण निघालेले आहेत, ही आता आश्रमातली लोक त्यांचा पाठलाग करतात, पकडा पकडा ह्यांना, आपल्या साध्वीला कुठे गायब केलंय ह्यांनी. तोपर्यंत इकडे आता अपूर्वा आपल्या कारच्या इथे आले. कारच्या इथे आल्यावरती ती आपल्या आईचा फोटो हातात घेते. आईचा फोटो पाहत ती आता म्हणायला लागते, खरंच आई, मी हरले का, मी आपला बदला पूर्ण करू शकले नाही का, कुठे आहेस तू. आणि ती रडायला लागते. आणि हे सगळं बलदेव पाहतोय की अपूर्वा कोणाचा तरी फोटो बघते आणि इमोशनल होऊन रडत आहे. इतकी इमोशनल अपूर्वा तर कधीच झाली नव्हती. काय नक्की गडबड आहे. आणि या गडबडीमध्ये तिच्या हातातून तो फोटो पडतो आणि तो हवेने बलदेवच्या इकडे येऊन पडतो. बलदेव तो फोटो पाहतो आणि हा तर फोटो अपूर्वाच्या फॅमिलीचा आहे, म्हणजे अपूर्वा ह्याच्यामध्ये दिसते, म्हणजे ही अपूर्वाचीच फॅमिली असणार आहे. आणि अपूर्वा रडतीये म्हणजे नक्कीच तिची आता फॅमिलीची तिला आठवण येते. पण हे असं कसं, मला तर अपूर्वा म्हटली होती की मी आता अनाथ आहे, मला माझ्या फॅमिलीच्या बद्दल काहीच माहित नाहीये, मग ही असं का वागतीये, हे सगळं काय चालू आहे, मी कुणासोबत लग्न केलंय, माझी ही बायको अशा प्रकारची गूढ का वागतीये, काय नक्की तिच्या मागे दडलंय, आणि हे सगळं करून ती आकाशभूमी यांना का त्रास देते. आतापर्यंत तिचं पोलिसी कर्तव्य करतेय, एक कर्तव्यदक्ष ऑफिसर आहे आणि म्हणून ती आकाशभूमीला त्रास देते असं वाटत असलं तरी ही सिच्युएशन तशी नाहीये. काहीतरी गडबड आहे, काहीतरी उलटसुलट होतंय. त्यानंतर अपूर्वा तो फोटो उचलते आणि आई तू कुठे आहेस, कुठे आहेस असं म्हणत आहे. आणि त्यानंतर बलदेव हादरलाय. बलदेवला कित्येक गोष्टी आता काय चालल्यात हे कळायलाच मार्ग नाहीये. तो आता विचारच करत असताना अपूर्वाला साधारण चुणूक लागले. ती मागच्या साईडने वळते, बलदेव लपतो, अपूर्वा पुढे येणार, पण तितक्यात अपूर्वाला कॉल आलेला आहे. अपूर्वाला कॉल कॉन्स्टेबल कडून आलाय, तिची आई सापडल्याचा, लवकरात लवकर या लोकेशनवरती पोहोचवा, तुमची आई सापडली. आता इकडे बलदेवला काही फोनवरती कायच बोलणं चाललंय ते नाही कळलंय, पण त्याला हे कळलेलं आहे की अपूर्वा तातडीने का चालले, हिला आकाशभूमीची काही टिप मिळाली असेल का, नाही मला हिचा पाठलाग करायला पाहिजे, ही नक्की कुठे जाते, काय करते, मला सगळं शोधून काढायला पाहिजे, असं म्हणत बलदेव आता तिचा पाठलाग करत ती कुठे चाललेली आहे हे शोधायला निघालेला आहे. बलदेव आता ज्या वेळेला तिच्या पाठलाग करतोय तोपर्यंत आकाश आणि भूमी हे तिकडून पळून चाललेत. ज्या वेळेला आकाशभूमी पळून चाललेत त्यावेळेला पोलीस तिकडे आलेत. आकाशभूमी गाडीवरती बसून निघालेत आणि पोलिसांनी म्हणजे
ट्रॅफिक पोलिसांनी त्यांना अडवले. ट्रॅफिक पोलीस सांगायला लागतात की कुठे चाललात तुम्ही, कुठे चाललात तुम्ही. यावरती भूमी आकाश सांगायला लागतात, नाही खरं तर आम्हाला म्हणजे इकडेच जायचं होतं. यावर ते म्हणतात, हो कुठेही जा, पण तुम्ही असे का हे करताय, हेल्मेट कुठे आहे तुमचं. अहो हेल्मेट नाही घातलं, काही नाही घातलं, आधार कार्ड दाखवा, तुमचे बाकीचे डॉक्युमेंट्स दाखवा, लायसन दाखवा, कुठे आहेत सगळे कागदपत्र. या भूमी सांगते, दादा आम्ही खरंच इमर्जन्सीमध्ये आहोत, ते काही नाही आहे आमच्याकडे. यावरती चिडलेला तो ट्रॅफिक हवालदार सांगायला लागतो, नाही आहे कसं नाही आहे, हे बघा तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आत्ता तुम्ही इकडे माझ्यासोबत चला, मी तुम्हाला असं सोडू शकत नाही आहे. यावरती दोघं जण रिक्वेस्ट करतात, दादा अहो सोडा ना, दादा सोडा ना, पण तो हवालदार काही सोडत नाही आहे. मग त्याला चकमा देऊन हे दोघं जण तिकडून आता निघून जायला निघतात. बरं तोपर्यंत अपूर्वा तिकडे आलेली आहे तिच्या आईच्या इथे. आई आई असं म्हणत अपूर्वा आता मात्र या सगळ्यामध्ये इकडे हे बघत आहे. अपूर्वा पाहत आहे आणि त्याच वेळेला आई भेटलेली आहे तिची. आई भेटल्यावरती ती सांगते, पकडा रे ह्यांना, जे गुंड आहेत तिकडे त्यांना आता तिने पकडायला सांगितले. गुंडांना पकडायला सांगितल्यावरती ती म्हणते, बोला कुणी हे सगळं तुम्हाला करायला सांगितलंय, कुणी हे सगळं करायला सांगितलंय, माझ्या आईला किडनॅप करण्याची काय गरज पडली होती तुम्हाला. असं म्हणत अपूर्वा चांगली चिडलेली आहे आणि चिडलेली अपूर्वा त्यांच्या अंगावरती ओरडती आहे. अपूर्वा ज्या वेळेला हे सगळं करते, अपूर्वाची आई इकडे तिकडे पाहत आहे, तिला कळत नाही, बाकी कुणी नसलं पाहिलं तरी सुद्धा अपूर्वाच्या आईला माहिती आहे की आपल्याला कुणी किडनॅप केलेलं आहे ते. अपूर्वाच्या आईने आता इकडे रागिणी आणि पौर्णिमा या दोघींना सुद्धा आता पाहिलेलं आहे. पण रागिणी आणि पौर्णिमा ह्या पक्क्या तयारीच्या आहेत. त्यांनी ऑलरेडी जर काही पकडली गेली तर काय करायचं सांगून ठेवले. त्यानंतर ती हवालदार त्या गुंडांना पकडतायत, बेदम मार देत आहेत. अपूर्वा पण त्या गुंडांना पकडते, त्यांना बेदम मार देत आहे. आणि त्यानंतर बोला कुणी सांगितलं हे सगळं करायला तुम्हाला, कुणी सांगितलं हे सगळं करायला, असं म्हणत त्यांच्या अंगावरती खेकसती आहे. आणि त्यानंतर मग आता बेदम मार दिल्यावरती ते गुंड पोपटासारखे बोलायला लागलेत, आम्हाला आकाश महाजन यांनी सुपारी दिली. त्यानंतर जे रागिणीने बोलायला सांगितले तेच त्यांनी बोललेले आहे. त्या दोघांनी हे बोलून आता मात्र आपण रागिणी पटवर्धन नाही तर आकाश महाजन यांच्यासाठी काम करतो असं सांगितल्यावरती अपूर्वाला धक्का बसला आणि आकाश महाजन मी तर त्याला सोडणारच नाहीये असं ती विचार करते. बरं हे सगळं चालू असताना अपूर्वाच्या डोक्यात हा पण विचार येत नाही की आकाश आणि भूमी जेलमध्ये आहेत, मग ह्या गुंडांना कसे मॅनेज आता करत असतील ते. तोपर्यंत बलदेव तिकडे पाठलाग करत गेलेला आहे आणि बलदेव विचार करतोय, काय चाललंय काय हे, म्हणजे आता ही अपूर्वाची आई आहे, म्हणजे मी इतके दिवस ज्या मुलीवरती प्रेम केलं तिचं चाललंय काय, काहीच कळायला मार्ग नाही. कोण आहे ती, काय आहे ती, ती का असं वागतीये, काहीतरी गडबड आहे असं म्हणत ती आता तो एकदमच गडबडलेला आहे. बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत लगेचच अपूर्वा आले, आई तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या सोबत असं म्हणत ती आता बोलायला लागलेली आहे. आणि हे सगळं चालू असताना ती आपल्या आईला मिठी मारते आणि आईला मिठी मारून तिकडून घेऊन जाते. आई आई ती म्हणायला लागते, आता ही तर अपूर्वाची आई आहे आणि ही तर जिवंत आहे. बलदेवला अजून मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर तो आता लगेचच विचार करतो की नाही काहीतरी हे गडबड आहे, अपूर्वाचा काहीतरी भयानक भूतकाळ आहे, तो मात्र काही तिला कळत नाहीये. आणि त्यानंतर त्याला खूप मोठा धक्का बसलेला आहे. हे सगळं चालू असताना अपूर्वा म्हणते, आई मला माफ कर, तू ठीक आहेस ना, तू ठीक आहेस ना. इकडे तोपर्यंत आकाशभूमीची आपल्याला कथा सांगितली जाते. ते दोघं जण एका ठिकाणी येतात आणि विचार करतात पोलिसांना कसा आपण चकमा दिला आणि दुसऱ्याच केसमध्ये पोलिसांना अडकवून आपण तिकडून पळालो आणि पळल्यावरती पुढे आल्यावरती यांच्यात तर पेट्रोलच संपतं. पेट्रोल संपल्यावरती लगेचच आता इकडे पेट्रोल संपतं आणि त्यामुळे आकाशभूमी अडकलेले आहेत. आणि त्यावरती भूमी म्हणते, नशीब पोलीस आपला पाठलाग करत इथपर्यंत आलेले नाहीयेत, मुळातच या सगळ्यामध्ये आपण आता अडकलो गेलो असतो. त्यावरती आकाश म्हणतो, मला खरंच कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय, आपल्यासोबत हा असा प्रकार घडतोय ना. यावरती ती सांगते, हे बघ म्हणजे मुळातच आपण एक काम करूया, कंट्रोल रूमला फोन करून आपण सांगूया रागिणी पटवर्धनच्या आश्रमाचा पत्ता सांगितल्यावरती ते लोक तिकडे जाऊन त्यांना पकडतील. पकडल्यावरती मग आपल्याला काहीच करायला लागणार नाहीये असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो, बरोबर आहे, तू जे काही म्हणतेस ना, आपण कंट्रोल रूमला ताबडतोब कळवून टाकूया. कंट्रोल रूमला कळवल्यावरती ताबडतोब आता इकडे आकाश आणि भूमी हे दोघं जण आलेले आहेत. आणि तोपर्यंत इकडे आता अपूर्वा सांगत आहे,
आई अहो हे दोघं जण आश्रमात गेले, कुणाला सांगितलं तर तुमच्या लोक तुम्हाला पकडतील ना, काय करायचंय? यावरती रागिणी म्हणते हो ते पण खरंच आहे. इकडे तोपर्यंत कंट्रोल रूमला फोन केलाय. कंट्रोल रूमला फोन केल्यावरती ते सांगतात की हा पत्ता आहे, या साध्वी आहेत त्या रागिणी पटवर्धन आहेत, त्यांना जाऊन पकडा. लगेचच कंट्रोल रूम मधून बाई आता अपूर्वाला कॉल करते. हॅलो अपूर्वा मॅडम, रागिणी पटवर्धनचा पत्ता मिळालाय, चला आता रागिणीला पकडायला. अपूर्वा कंट्रोल रूम मध्ये आल्यावरती रागिणी पकडली जाणार का? येणाऱ्या भागामध्ये सगळं समजणार आहे.